हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे सॅटरडे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवस हे जे आहे तर ते खूप असं काही ना काही प्लॅनिंग आहे चालू. आणि मागच्या वेळेस म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की पिलूचं फोटोशूट झालं. अचानक ठरवलं होतं पण सगळं फोटोशूट छान झालं. बऱ्याच जणांचं होतं की तू पुढच्या महिन्यात करायला पाहिजे होतं फोटोशूट, कारण पुढच्या महिन्यात आषाढी आहे त्याच्यामुळे. पण काय झालं माहितीये का, थोडंसं अगोदर केलं तर तोपर्यंत फोटोज पण येतात. आत्ता आम्हाला फक्त जे फोटोज त्यांनी काढलेत ते आलेलेत, बाकी सिलेक्शन करून त्यांना द्यायचे. मग ते यायला थोडासा वेळ लागेल. आणि अजून एक गोष्ट, पुढच्या महिन्यामध्ये ती होईल 6 महिन्याची. सो म्हणजे हाफ इयरची तरी होईल. तर मग हाफ इयरची झाल्याच्या नंतर ना थोडंसं आमचं वेगळं प्लॅनिंग आहे फोटोशूटचं. त्याच्यामुळे मग आषाढीचं जे काही फोटोशूट आहे तर ते अगोदरच्या महिन्यात करून घेतला. आणि बाकी त्या व्हिडिओला आणि त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी माझी स्टोरी सांगितली आहे, यूट्यूबची जर्नी किंवा यूट्यूबचं पेमेंट सांगितलं आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही खूप छान छान कॉमेंट्स केल्या. सो असंच प्रेम तुमचं माझ्यासोबत राहू द्या. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही लाईक नाही करत व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही कमेंट करताय किंवा पूर्ण बघताय, त्यासाठी थँक्यू. पण लाईक पण करत जा, जेणेकरून मला पण छान वाटेल. आणि आपण ना असं काहीतरी टार्गेट ठेवत की या व्हिडिओला एवढे लाईक्स आले पाहिजे. सो कमीत कमी तुम्ही 1000 तरी लाईक्स येऊ द्या यार व्हिडिओला, कारण एवढे 30,000, 20,000, 40,000 व्ह्यूज येतात ब्लॉगला आणि लाईक्स तुम्ही करत नाही लोक. प्लीज लाईक करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करा. बाकी आज ना माझे डोळे चेक करायचे, त्याच्यासाठी घरीच अपॉइंटमेंट बुक केलेली आहे. कारण होतंय काय, सध्याचं जागरण, अति मोबाईलचा वापर, कामामुळे म्हणा बिनकामामुळे म्हणा काही म्हणा, पण मोबाईलचा वापर जास्त होतोय. त्याच्यानंतर जागरण खूप झाले ह्या 5 महिन्यामध्ये आणि त्याच्यामुळे डोळ्यांना भयंकर त्रास होतोय. आता मला ते सहन नाही होते, कारण माझा रोज इतका माथा दुखतोय, अक्षरशः इथे दुखतोय आणि पूर्ण दिवसभर माझे डोळे असे कचकच करत राहतात. मग त्याच्यामुळे म्हटलं एकदा आपण डोळे तपासून घेऊ, कारण 2 वर्षापूर्वी मला चष्मा लागला होता, जे की ह्या डोळ्याने मला एकदम ब्लर दिसतं, डाव्या डोळ्याने, ह्याने व्यवस्थित दिसत होतं. सो आज पण टेस्ट करायचंय, बघूयात आता काय होते काय नाही. पिल्लू सावरायचे अजून. चल तशा घे पूर्ण भरलेले आणि थोडेसे मोठी, असं कॅट आय टाईप. ते वेगळं होतं हे बघितलं याच्यामध्ये ना. हा तशा इथं बार केलं करायचं. हां ते कलरमध्ये मिळून जातं, ते वेगवेगळ्या कलरमध्ये फ्रेम्स मिळून जातात, त्याचं काय नाही. हां हॅशटॅग हसलर फ्रेम्स आहेत. गोल घेऊच नको, टाईट होईल ते खूप जास्त. ते नंतर मीडियमच चांगला तुला. ओके, तर डोळे तपासून झालेले आहेत आता. आणि लेफ्ट आईचं मला पहिलेच होतं की मला थोडं ब्लर दिसायचं, आणि आता राईट आईचं पण थोडंसं झालेलं आहे, म्हणजे दोन्हींना आहे मला आता नंबर. तर 10 वाजता येणार होते, 10:30 वाजलेले तपासून हे सगळं जाईपर्यंत, फ्रेम सिलेक्शन करेपर्यंत, कारण मला खूप कन्फ्युजन होता आणि मग मला कळत नाही की काय घेऊ. आणि घेतल्यानंतर असं होतं की अरे बापरे तो घ्यायला पाहिजे होता. ते लेडीजचं कन्फ्युजन हे कायम आहे आणि ते काही कधी कमी नाही होणार. त्यात माझं तर भरपूर आहे. इथे पिल्लूला मज्जा येते की मी इथे कोणाशी बोलते म्हणून. आणि 10 वाजता येणार होते, आता वाजले 10:30. आता बाकी मग घरातलं सगळं आवरते आणि बाकी आज काय काय होते हे तुमच्यासोबत शेअर करते. अंघोळीच्या अगोदरच पिल्लू झोपलेली आहे आणि आज जायचं आहे आम्हाला ज्ञानूकडे, त्याची सगळी तयारी चालू आहे. कुठल्या याच्यात आहे तुम्ही ते पलीकडचं ओपन करा ना, गादी आहे तिकडे, इथलं बघा. तिथे काय सांडले? तुम्ही खाली ठेवताय का? तिकडे नाहीये.
पलीकडे नाही, इथे अलीकडे. बॅग आहे मोठी. हो का? अरे ही सगळी तयारी कशाची? मागच्या वेळी जेव्हा आम्ही ज्ञानूकडे गेलो होतो ना, तेव्हा बऱ्याच जणांनी काय काय प्रश्न विचारले होते की असं असं आहे का, काय काय. सो आता हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच कळणार आहे. त्यामुळे मग तिला काही गोष्टी घेऊन जायच्यात, तर त्याच इथे पॅक करते ज्या माझ्या वेळी मला गोष्टी कामाला आल्या. पाण्यात बोट भिजलं ती बघती काय झालं. नवीन गादीचा सगळा सत्यानाश होणार होता पाण्यामध्ये. आता काय काय घ्यायचं ते सांगते. त्या कटोऱ्या कुठे आहेत का हो? त्या पलीकडच्या साईड मध्ये असतील कटोऱ्या. तिथे मग इकडे असतील कटोऱ्या आणि बॉक्सेस. तिथंच बघितल्यासारखे वाटतात मला. हे आपले गिफ्ट्स आहेत एक्स्ट्रा राहिलेले. हे नकोय आपल्याला, ते पाहिजे. हा बरं झालं ते. बापरे काय 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 गोष्टी कधी कधी काम येतात बघा. म्हणजे आहेत बॉक्सेस आणि ह्या फ्रूट्सच्या कटोऱ्या. ओके. काय कोणता बॉक्स ठेवायचा? हा ना, हे पण न्यायचे ना. याच्यामध्ये ते फराळाचे बॉक्सेस आहेत ना, जे फराळाचे बॉक्सेस आणि ह्या फ्रूटच्या कटोऱ्या ते त्याच्याकडे घेऊन जायचे. कारण लवकरच एक फंक्शन आहे, जसं तुम्हाला 90% लोकांना त्याची आयडिया आलेली आहे. पण लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल. ओके, तर हे जे बॉक्सेस आहेत ना, ते बघून मला आठवलं आमच्याकडे जेव्हा कोणाचं लग्न असतं ना, म्हणजे मोठ्या भावाचं लग्न असतं आणि त्याच्यानंतर मग त्याला ते रुखवतामध्ये ते किंवा काय नाही का ते फराळाचं ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग जर त्याच्या छोट्या बहिणीचं लग्न राहिलेलं असेल तर मग लगेच ते बॉक्सेस तसेच जपून ठेवायचे. तसं आमच्या बाबतीत झाले. हे बॉक्सेस मी माझ्या वेळेस आणले होते आणि म्हटलं आता ते नानूला नंतर कामं येईलच किंवा मग दिदींना वगैरे कोणाला कामं येईलच. त्याच्यामुळे मग ते जपून ठेवले होते एकदम, जे की आज तिच्याकडे घेऊन जायचे. झाले का नाही एक बॅग भरून? तिला काय होते, सगळी बॅग भरली आहे. 4 वाजता निघण्याची तयारी, सगळं तयारी करून ठेवली आहे. आणि आता बाहेर इतका जोरदार पाऊस येतोय. बस आता पावसाला काय थांबवू शकणार आहे का सांग? आपली बॅग बघून वाटेल की 1 दिवसासाठी चाललोय का, आठवड्यासाठी. आणि माझं सामान तर तिला पालतं तर पडायचंय आणि पालतं पडल्यानंतर रडायचंय. आताच नको, आताच नको, जाता निघा. कधी जायचं आपल्याला बघायचं बाहेर किती पाऊस होतं. आता कमी झालाय, खूप जोरदार पाऊस झाला. म्हणजे पुण्यात काय भयंकर पावसाने हे केले, थैमान घातलं एकदम. आणि आता त्यात गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. किती वेळ लागणार त्याला? आता पाऊस थांबल्याशिवाय तो कोण येणार नाही. जाताना अजून साडी घ्यायची आपल्याला. कधी काय करणार तिला? होईल होईल होईल. जायला तिथे आपल्याला 10 वाजतील. आपल्याला 7-8 पर्यंत जायचं. फायनली आम्ही निघालोयत. 4 वाजता तयार होऊन बसलोय आणि आता निघेपर्यंत आम्हाला 6:30 झाले. जे की आम्ही आता घरी पोहोचलो असायच्या किंवा आमच्या साड्या घेऊन तरी झाल्या असतं, काहीतरी एक काम झालं असतं. पण पावसामुळे आमचं काहीच नाही झालं, कारण एवढा जोरदार पाऊस होता की बापरे. पुण्यात यावर्षी जरा जास्तच पाऊस असतोय का? अंदाज वाटतो तसा. एकतर खूप लवकर चालू झालाय आणि तो पण असं जास्त वेळ चालतो. मी लोणावळ्यात होतो ना, लोणावळ्यात असा पाऊस असायचा. एवढं जोरदार कंटिन्यू चालू. एकतर 24 तास बंदच नसायचा. पण तिथे झिमझिम असते ना. हा ना, मग झिमझिम ते 24 तास चालू. पण असं पण असायचं ना मोठा पाऊस. भरपूर पाऊस पडायचा. त्याच्यामुळे मला काही एवढं विशेष वाटत नाही. पण पुण्यामध्ये नसतो ना, म्हणून ते विशेष वाटते असं. आणि भरपूर म्हणजे एकतर लवकर चालू झालं आणि त्याच्यात जोरदार आहे चांगला. कारण 3-4 दिवसापूर्वी चांगला जोरदार पाऊस झालाय. आज पण ते सेम तसं झालंय. आता पाऊस थांबला, निघालोय. आता साडी घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊन आलो. पण बघूयात आता, साडी लवकर मिळाली पाहिजे म्हणजे. तर आता अजून पुढे तिथे वेळ नको ना. चप्पल काढायची तुला कसलं पाहिजे ते इथूनच सांग ना, म्हणजे तुला सेक्शन सांगतील बरोबर. हे भाई असं
झोपाली झोपाली झोपाली. तसं तर आहे ना त्याच्याकडे ऑलरेडी. त्याच्या आहे ना ऑलरेडी तिच्याकडं. साडी आम्हाला काही मिळाली नाही व्यवस्थित, म्हटलं आता उद्या बघूयात तिला जशी पाहिजे तशी. आणि बाकी ट्रॅफिकमध्येच खूप वेळ गेलाय, म्हणजे पुण्यातच एवढं बोर झालंय ना. पावसामुळे जास्त ट्रॅफिक आहे. पाऊस नसता ना तर आपण मागच पोहोचलो असतो. 4 वाजता निघायचं होतं आणि तिथं 30 ते 40 मिनिट लागतात फक्त. तिथं 1.5 तास लागलाय. 1.5 तास कुठे, साडीमध्येच आपल्याला ते 1 तास गेलं ना पुण्या बदल्यामध्ये. नाही तिथून पुढं खूप वेळ गेला. बघू आता सगळ्यात घरी. आणि बाकी आता पिकूला पण आज नाही आणले, त्याच्यामुळे मग ह्यांना परत घरी जायचे आणि उद्या सकाळी येईल. उद्या सकाळी येतील कार्यक्रमाच्या वेळी. सकाळी नाही, संध्याकाळी ना. संध्याकाळी. आणि पिलूचं इथे एवढं खेळणं चाललंय, नुसतं हातपाय मारते. तिला मजा वाटते. कशाची मजा? लाईट चमकतोय ना इथे, त्यामुळे तिला थोडी मजा वाटते. चला भेटू घरी गेल्याच्या. तर आता या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला तर आयडिया आलीच असणार की उद्या नेमकं काय फंक्शन आहे ते. आयडिया म्हणजे तुम्हाला खात्रीच पटली असणार. तर इथे ना मी सगळे जे बॉक्सेस घेऊन आले होते ते सगळे पॅक करतोय फराळ. आणि आई सगळा फराळ घेऊन आली होती आणि मी आणि आई इथे बघा, आईसमोर दिसत असेल तुम्हाला, आम्ही पॅक करतोय. तर सगळेजण काही कम्फर्टेबल नव्हते, त्यामुळे शूट काही मी पूर्ण केलं नाही. पण हे पॅकिंग करताना ना ज्ञानू म्हटली दीदी शूट कर, आपण सगळ्यांसोबत शेअर करूयात आणि छान वाटेल ते, म्हणून म्हटलं ठीक आहे. सो इथे सगळं उद्याची सगळी आजच तयारी करून ठेवतोय. आणि आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू उद्याच्या फंक्शनच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. चलो बाय.